गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत या मनुष्याचं आयुष्य आहे ना, बघा प्रत्येक मनुष्य आहे, प्रत्येक मनुष्य जो पृथ्वीवर जन्म घेतो ना तो एकदा तरी आयुष्यामध्ये प्रेमामध्ये नक्की पडतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या जगामध्ये खरं प्रेम कोणतं आहे का बरं? तुम्ही कधी पाहिलं आहे का? जर या जगामध्ये जरा आपल्या विश्वास ठेवण्यालायक जर कोणतं प्रेम असेल ना तर ते दोन प्रेम आहेत, त्यांच्यावर आपण काही न करता विश्वास ठेवू शकतो। एक म्हणजे आईबापाचं प्रेम आणि दुसरं म्हणजे भगवंताचं प्रेम। या दोन लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला ना की तुमच्या प्रेमामध्ये कधीच धोका मिळणार नाही। पण हा मनुष्य मात्र आईबापावर कधी प्रेम करत नाही, आईबापावर कधी विश्वास ठेवत नाही आणि भगवंतावर तर कधीच नाही। त्याला या गोष्टी निरर्थक वाटतात, पण या अधोगतीचंच लक्षण आहे ना। पण आज या निरूपणामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे की जे आपल्याला वारंवार आपल्या सोबत फिरत असतात, कधीकधी अशा लोकांसंबंधी आहे ना आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार निर्माण होतात। कधीकधी आपला मित्रत्व प्रेम निर्माण होऊन बसतं। म्हणजे ज्या ठिकाणी आपली मैत्री असते ना त्या मुलीशी किंवा मुलाशी प्रेम निर्माण होतो। कधीकधी आपल्या जीवनामध्ये आपण न पाहिलेला व्यक्ती असतो त्याच्याशी प्रेम निर्माण होतं। म्हणजे हे प्रेम होण्याची शक्यता आहे ना ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते। पण आज आपण हा धोकेबाज प्रेम आहे ना ती ओळखण्याची लक्षणं कोणती आहेत, विश्वासघात कसा उघड होतो ना ते सर्व हे विश्लेषण होणार आहे। म्हणजे प्रेमामध्ये प्रामाणिकता आणि विश्वास एकमेकांबद्दलचा आदर असतो, तेव्हाच ते नातं खऱ्या अर्थानं सुंदर बनतं, खऱ्या अर्थानं टिकाऊ बनतं। मात्र कधी कधी नात्यांच्या नावाखाली फसवणूक करणारी ही माणसं असतात ना आपल्याला वेळोवेळी भेटत असतात। आपण त्यांच्यावर विश्वाससुद्धा ठेवतो, त्यांच्यावर मनापासून प्रेमसुद्धा करतो, पण त्यांच्या वागणुकीतून नेहमीच काहीतरी अडचणी जाणवतात। या अशा फसवणुकीच्या नात्यामध्ये बघा निरंतर राहणं केवळ आपल्या मनाचं स्वास्थ्य बिघडवणंच आहे ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे या जगामध्ये जर डोळे झाकून जर प्रेम कुणावर करायचं असेल ना, कुणावर विश्वास करायचा असेल तो फक्त माझा भगवंत आहे आणि माझे आईवडील आहेत। म्हणजे प्रत्येकाच्या आईवडिलांवर आहे ना फक्त अशी एकच जागा आहे की तिथे तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता। म्हणून अशा नात्यांमधून आहे ना वेळेवर कधीकधी बाहेर पडणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं। कधीकधी अशा नात्यांमध्ये आपण प्रेम करून बसतो ना, आपलं जीव लावून बसतो की त्याच्यामध्ये दुःखच निर्माण होतं। आज आपण या धोकेबाज प्रेमाची 10 लक्षणं आहेत ना ती कोणती आहेत ती पाहणार आहोत। म्हणजे जी तुम्हाला खोट्या नात्याची सत्यता ही उघड करण्यामध्ये मदत करतील। आणि या लक्षणांना ओळखा आणि आपल्या आयुष्यातील फसवणूक करणाऱ्या लोकांपासून स्वतःचं रक्षण करायला शिका। आता पहिलं लक्षण म्हणजे खोटं बोलणं आणि खोट्या गोष्टी लपवणं। धोकेबाज प्रेमाचं आहे ना
हे सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. म्हणजेच सतत खोटं बोलणं आणि सतत सत्य लपवणं अशा व्यक्तींचं वागणं नेहमीच गोंधळलेलं असतं. तुम्ही त्यांच्या वागण्यावरून काहीतरी विचारलं ना की ते उगाचच विषय बदलतात किंवा काहीतरी नवीन खोटी गोष्ट तयारसुद्धा करतात. त्यांच्या गोष्टीमध्ये सातत्य नसतं आणि त्या गोष्टी वारंवार बदलत राहतात. उदाहरणार्थ, ते भूतकाळातील नात्यांविषयी किंवा सध्याच्या आयुष्याविषयी काहीच उघड बोलत नाही. त्यांना जर काही विचारलं ना तर ते आपल्याला काय सांगतात बरं, की आपण पुन्हा कधीतरी त्या विषयावर बोलूया. म्हणजे अशा खोट्या वागण्यामुळं तुमचं त्यांच्यावरचं विश्वासाचं नातं खचतं. यामुळं तुम्हाला सतत असं वाटतं की तुम्ही त्यांना विचारत असलेल्या गोष्टींचं नेमकं काहीतरी चुकीचं आहे, पण ते मुद्दाम तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहात. आता दुसरं लक्षण म्हणजे तुमच्यासाठी वेळ न देणं. बघा, हे नात्यामधलं सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. कधीकधी खरं प्रेम करणारी व्यक्ती असते ना, तुमच्यासाठी वेळ काढत असते. ती तुमच्यासोबत वेळ घालवून तुमचं महत्त्व जाणवून देते. पण जर एखादी व्यक्ती तुम्हाला नेहमीच वेळ देण्यामध्ये अडचण सांगत असेल, सतत कामामध्ये व्यस्त असल्याचा बहाणा करत असेल, तर ते धोकेबाज प्रेमाचं लक्षण आहे. अशी व्यक्ती आहे ना, तुम्ही त्यांच्यासाठी महत्त्वाचे नाही हे त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट होतं. त्यांना वेळ मिळाला तरी ते तुम्हाला त्यांच्या सोयीप्रमाणे भेटतात आणि तुमच्या गरजा पूर्णपणे दुर्लक्षित करतात. यामुळं तुमचं नातं एकतर्फी होतं आणि तुम्हाला एकटेपणाची भावनासुद्धा निर्माण होते. म्हणजे तुम्हाला वेळ न देणं आहे ना, हे सर्वात मोठं लक्षण आहे. कधीकधी मनुष्य आहे ना, बघा, कधीकधी काहींना कामंसुद्धा असतात, त्यांचं ठीक आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्याला आवड असते ना त्याला सवडसुद्धा भेटते. या जगामध्ये असलं कोणतंच काम नाही की मनुष्याशिवाय म्हणजे तुमच्याशिवाय एवढं अतिमहत्त्वाचं असेल. म्हणून प्रत्येकानं आपल्या प्रेमामध्ये एकमेकांना वेळ दिलाच पाहिजे ना. आता तिसरं लक्षण पाहूया. संवाद टाळणं आणि बेपर्वाई दाखवणं हे तिसरं लक्षण आहे ना. म्हणजे धोकेबाज व्यक्ती तुमच्याशी संवाद टाळण्यामध्ये नेहमीच टाळाटाळ करत असतात. त्यांनी तुमच्या फोन कॉल्स किंवा मेसेजला वेळेवर उत्तर दिलं तर ते फक्त एक औपचारिकता वाटते. ते तुमच्या भावनांवर लक्ष केंद्रित करत नाहीत किंवा तुमच्या समस्या ऐकून घेत नाहीत. दुसरीकडे ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. बघा, तुम्हालासुद्धा अनुभव आलेला असेल की आपण ज्या व्यक्तीला पसंत करतो ना, किंवा आपला पती असेल, आपली पत्नी असेल किंवा आपला प्रियकर असेल, प्रियसी असेल, बघा, इतरांशी संवाद तर साधत असतात, पण तुमच्यासाठी मात्र ते वेळ देत नाही. हे स्पष्ट दाखवतं की त्यांच्या दृष्टीनं तुम्ही फारसे महत्त्वाचे नाही. अशा वागणुकीमुळं आहे ना, तुम्हाला सतत असुरक्षित वाटत असतं. नात्यातील संवादाचा अभाव आहे ना, तुमचं मन विचलित करतं. म्हणून अशा लोकांपासून आपण दूरच राहायला हवं ना. समर्थांनी तर सांगितलेलं आहे, या लोकांपासून दूर राहिलंच पाहिजे. पण आपलं खरं प्रेम आहे ना, आपला जीव आहे ना, तो आपल्या आईवडिलांमध्ये हवा. कारण आत्ताची मुलं मुली आहेत ना, थोडासुद्धा विचार करत नाही. बघा, कुणीतरी आयरा गायरा आपल्या आयुष्यामध्ये येतो. फेसबुक, व्हॉट्सअप, वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासोबत संवाद साधतो आणि आपलं मन त्याला आपण देऊन टाकतो. त्याच्यासाठी आपली सर्व नाती विसरायला भाग पडतो. म्हणजेच जर तुम्ही आईवडिलांवर असं प्रेम केलं ना, तर तुम्हाला कधी धोका मिळेल का बरं? भगवंतावर अशी माया केली ना, तर तुम्हाला प्रचितीसुद्धा येईल आणि भगवंत सर्व काही तुम्हाला देऊ करेल. पण हा मनुष्य मात्र जिथे त्याला कधीच धोका भेटणार नाही ना, तिथे तो कधीच एकचित्त राहत नाही. पण जिथे त्याला धोका मिळेल ना,
तिथे तो पुरेपूर धोकेबाज माणसांशी संवाद साधतो. म्हणून अशा लोकांपासून आपण दूरच राहायला हवं ना. आता चौथं लक्षण पाहूया, गुप्तता ठेवणं. आता गुप्तता ठेवणं म्हणजे काय? धोकेबाज व्यक्ती असते ना, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच खुलं बोलत नाहीत. त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांच्या कामाचे स्वरूप काय आहे, किंवा त्यांचा वेळ कसा घालवतात ना, याबद्दल ते नेहमीच अस्पष्ट बोलतात. जर तुम्ही त्यांना असा प्रश्न विचारला तर ते उगाचच बहाणे सांगत राहतात किंवा गुप्तता राखून तुम्हाला शांत करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हे वागणं नात्याविषयीची त्यांची बांधिलकी नसल्याचं सूचित करतं. त्यांच्या अशा गुप्त वागण्यामुळं तुम्हाला सतत संशय वाटतो की काहीतरी लपवलं जात आहे. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जिथे संशय निर्माण होतो ना, त्या नात्यामध्ये कधीच मनुष्याने राहू नये. आणि हा संशय आहे ना, हा संशय भल्यांची नाती नष्ट करत असतो. जर जिथे आपल्या आयुष्याची बर्बादी होत असेल तर त्या नात्यापासून अलग राहिलेलं बरं. पण इथे समर्थांनी एक सुंदर सांगितलेलं आहे, जर आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या पती पत्नीमध्ये जर आपल्याला संशय निर्माण होत असेल तर आपण त्या नात्याची पडताळणी करून पाहणं हे तेवढंच गरजेचं आहे. कारण हा संशय आहे ना, जीवनाचा नाश करत असतो. या संशयामध्ये नातं कधीच टिकत नाही, मनुष्याचं मानसिक संतुलन बिघडतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर तुमचं कुटुंब व्यवस्थित तुम्हाला चालवायचं असेल, जर तुमच्या कुटुंबामध्ये समाधान जर निर्माण करायचं असेल ना, तर तुमचं मन एकचित्त राहायला हवं. आणि हे मन एकचित्त कधी राहील बरं? जेव्हा आपण भक्तिमार्गामध्ये असू, समर्थ विचारांमध्ये असू, उपासनेमध्ये असू, श्रवणामध्ये असू, तरच हे मन स्थिर राहील ना. नाहीतर या जगामध्ये असं कोणतं माध्यम आहे का की जिथे तुम्हाला फक्त सुखच मिळेल? फक्त एकच माध्यम आहे, हे समर्थ विचार. बघा, आपण 2-2.5 तास श्रवण करतो ना, पण आपल्या मनाला किती अनुभव मिळतो बरं, आपल्या मनाला किती समाधान मिळतं बरं. हे दुसरं कुठं आहे का बरं? किती शांतता असते. आणि त्या शांततेमध्ये जसं काही भगवंत आपल्या सोबत आहे असं वाटायला लागतं. आता आपण 5वं लक्षण पाहूया, सतत तुमचा अपमान करणं आणि सतत कमीपणा दाखवणं. धोकेबाज व्यक्ती आहे ना, तुमचं महत्त्व कमी करण्यासाठी तुम्हाला सतत मानसिक त्रास देत असतो. त्यांच्या बोलण्यामधून किंवा वागण्यामधून ते तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या निर्णयांवर आहे ना सतत टीका करतात, तुमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करत असतात आणि तुमचं मनोबलसुद्धा खचतात. खरं प्रेम करणारी व्यक्ती आहे ना, तुम्हाला नेहमी सतत प्रोत्साहन करत असते, तुमच्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करत असते. पण धोकेबाज व्यक्ती उलट तुम्हाला तुटकपणे वागवतात. यामुळं तुमचं आत्मभान कमी होतं आणि तुम्हाला स्वतःबद्दल चुकीचं वाटायला लागतं ना. बघा, इथे जर आपले आईवडील असतील, आपला भाऊ असेल, जरी आपण एखादी चूक जरी झाली ना तरी ते आपल्याला प्रोत्साहितच करतात ना की आता तुझं चुकलं आहे ना, की तू व्यवस्थित लक्षात ठेव, तू आता नापास झाली आहेस तरीसुद्धा तू परत व्यवस्थित अभ्यास कर, आमचा तुला सपोर्ट आहे. पण असा धोकेबाज व्यक्ती आहे ना, तो कधीच असं करत नाही. उलट जर आपली चूक एकदा झाली ना, उलट ते आपल्याला टेन्शन द्यायला भाग पडतो की तू चुकलीसच कशी, तू चुकलासच कसा, अशा पद्धतीने तो म्हणत असतो. म्हणून अशा माणसापासून आपण लवकरात लवकर दूर राहिलेलं चांगलं. आता पुढचं लक्षण पाहूया, नात्यात सततची अस्थिरता. हे धोकेबाज प्रेमाचं आणखी एक मोठं लक्षण म्हणजे त्यांच्या वागण्यातला अस्थिरपणा. एक दिवस ते खूप प्रेमळ वागतात आणि तुम्हाला विश्वाससुद्धा देतात, पण दुसऱ्याच दिवशी ते अचानक लांबसुद्धा जातात आणि दुर्लक्षसुद्धा करतात. अशा वागण्यामुळं
तुम्हाला सतत मानसिक ताण जाणवतो, तुम्हाला नात्याबद्दल गोंधळ वाटू लागतो. हे नातं खरं आहे का की खोटं आहे? त्यांच्या अशा अस्थिर वागणुकीमुळे तुमच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण होते आणि तुम्ही कायमच त्या नात्याबद्दल अनिश्चिततेच्या भावनेमध्ये असता. आता पाहूया 7वं लक्षण, तुमच्यावरचं संशय घेणे आणि आरोप करणे. बघा, काही माणसं असतात ना, ही धोकेबाज व्यक्तीचं एक खूप मोठं लक्षण आहे. तुमच्यावर सतत संशय घेणं आणि तुम्हाला चुकीचं ठरवणं. ते तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात आणि त्यातून तुम्हाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतात. जरी तुमचं वागणं प्रामाणिक आणि स्वच्छ असेल तरीही ते तुमच्यावर आरोप करून तुमच्या मानसिक स्थैर्यावर परिणाम करत असतात. म्हणून अशा प्रकारच्या वागणुकीमुळं तुम्हाला सतत असं वाटतं की तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्पष्टीकरण द्यावं लागतं, जे खऱ्या प्रेमाच्या नात्यात आवश्यक नसतं ना. म्हणून एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा, जर आपल्या प्रेमामध्ये प्रत्येक गोष्टीचं जर स्पष्टीकरण देण्याची गरज जर निर्माण होत असेल ना, तर आपण प्रेमामध्ये एक पाऊल मागे यायला हवं. कारण ते प्रेम तुमच्यासाठी नाही. जिथे स्वतःला सिद्ध करण्याची गरज निर्माण होते तिथे विश्वास तुटला जातो आणि जिथे विश्वास श्रद्धा तुटते ना, तिथे प्रेम निर्माण होईल का? कधीच होणार नाही. आपण श्रीकृष्ण स्वारींचं प्रेम पाहिलं असेल. श्रीकृष्ण स्वारींचं प्रेम एवढं शुद्ध आणि निर्मळ होतं ना, जरी लग्न झालेलं नसेल तरीसुद्धा आपण प्रेमाची व्याख्या सांगताना राधाकृष्णाची व्याख्या सांगतो ना. आपल्या मनामध्ये बघा, अगोदर राधेचंच नाव घेतलं जातं. अगोदर कृष्ण राधा असं आपण कधी बोलतो का बरं? नाही ना. म्हणूनच स्त्रीमध्ये अशी एक शक्ती असते ना की ते अनेक शक्तींना एकत्र करून ठेवत असते. म्हणून घराचं मांगल्य स्त्रीलाच म्हटलं जातं ना. ज्या घरामध्ये स्त्री देवीचं स्वरूप म्हणून विचार करत असते ना, ते घर एकदम सुंदर होऊन जातं. ते घर एकदम प्रेमाने बांधून जातं. म्हणून त्या घरामध्ये समाधानच निर्माण झालेलं असतं. म्हणून आपण आता 8वं लक्षण पाहणार आहोत, तुमच्या भावनांचा विचार न करणं. प्रेम करणारी व्यक्ती आहे ना, नेहमी आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करते. मात्र त्या उलट धोकेबाज असणारी व्यक्ती प्रेमात याच्या उलट घडतं. अशा व्यक्ती तुमच्या भावनांचा कधीच महत्त्व देत नाही. तुमच्या दुःखांचा त्यांना काहीच फरक पडत नाही. तुमच्या आनंदामध्ये ते कधी सहभागी होण्यासाठी उत्सुक नसतात. ते फक्त त्यांच्या सोयीचा विचार करत असतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी नातं टिकवून ठेवतात ना. या अशा वागणुकीमुळं तुम्हाला नात्यातून मानसिक त्रास होतो आणि तुम्ही तुमचं महत्त्वच विसरून जाता. आता पाहूया 9वं लक्षण, नात्याबद्दल स्पष्टता नसणे. ही धोकेबाज व्यक्ती आहे ना, कधीच नात्याबद्दल स्पष्ट नसतात. त्यांच्या वागण्यातून तुम्हाला कधीच हे कळत नाही की ते खरोखर तुमच्यासोबत आहेत का. भविष्यासाठी कोणतीही योजना ठरवताना ते उगाचच टाळाटाळ करत असतात किंवा तुम्हाला गोंधळात सुद्धा टाकतात. त्यांच्या या वागणुकीमुळं नातं पुढं जाण्याऐवजी थांबतं. तुम्हाला सतत असं वाटतं की हे नातं कुठल्या दिशेने चाललंय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मानसिक तणावाचा सामनासुद्धा करावा लागतो. आणि जेव्हा बघा काही माणसं असतात ना, बघा या प्रेमाच्या एवढ्या घनघोर युद्धामध्ये एवढे जळून खाक होतात ना, कधी कधी त्यांच्या शरीराचा सामना करावा लागतो. शरीरसुद्धा त्यांचं चांगलं राहत नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, एक प्रकारे बघा दुसरा बाह्य रंगाचं टेन्शन परवडलं, पण अंतरंगाचं टेन्शन आहे ना, मनुष्याची तब्येत कधीच होऊन देत नाही. सतत मनामध्ये ते विचार असतात आणि जास्त विचार करणारी मनुष्य आहे ना, तो कधी समाधानीसुद्धा राहत नाही.
म्हणूनच समर्थांनी सुद्धा हे जास्त विचार जो करतो ना त्याला औषध सांगितलेलं आहे ना, त्याने ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करायला हवी. जो ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करतो ना तो कधीच विचारांमध्ये पडत नाही. कारण ब्रह्ममुहूर्त त्याला तो मार्ग देत असतो. तो मार्ग त्याचा विजयाकडेच जात असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या आयुष्यामध्ये भरपूर असे प्रसंग येतात. काहींच्या आयुष्यामध्ये त्यांची पत्नी चांगली नसते, काहींच्या आयुष्यामध्ये त्यांचा पती चांगला नसतो, त्यांचे एकमेकांचं टिकत नाही, विचार पटत नाही. पण अशी लोकंसुद्धा जी भक्ती मार्गामध्ये जेव्हा अचानक येतात ना तर त्यांची नातीसुद्धा जुळून येतात. म्हणून आपण भक्ती मार्गामध्ये का यावं त्याचं हे सुंदर उदाहरण आहे. सर्वांनी का बसावं ना त्याचं हे सुंदर उदाहरण आहे की जेणेकरून दर निरूपणामध्ये सांगितलं जातं की प्रत्येक कुटुंबानं, आई वडिलांनी, मुलांनी सर्वांनी या भक्ती मार्गामध्ये यावं. या भक्ती मार्गाचं, या प्रेमाचं रस ग्रहण करावं. म्हणून आपल्या घरसुद्धा नंदनवनच होऊन जातं ना. म्हणून आता आपण 10वं लक्षण पाहणार आहोत. सतत स्वतःचा विचार करणं. बघा, धोकेबाज व्यक्ती असते ना ती नेहमीच त्यांच्या फायद्याचा विचार करत असते. त्यांच्या निर्णयामध्ये कधीच तुमचं स्थान नसतं. नात्यामध्ये कोणत्याच प्रकारचे मतभेद झाल्यास ते तुमच्यावरचं आरोप करतात आणि स्वतःचं चूक कधी मान्य करत नाही. त्यांची अशी वागणूक आहे ना तुमचा आत्मसन्मान कमी करत असते आणि तुम्हाला स्वतःला चुकीचं समजावायला लावते. खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमचं महत्त्व जाणून घेऊन तुम्हाला समजूनच घेते ना. पण धोकेबाज व्यक्ती असते ना मात्र केवळ स्वतःला केंद्रस्थानी ठेवत असते. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, माणसाला जरी किती सांगितलं ना की तू हे करू नको, तुझ्यासाठी वाईट आहे, तरी सुद्धा ते तेच करणार. आपल्या मुलांना सांगा तुम्ही प्रेमामध्ये कधी पडू नका, तरी सुद्धा ते तेच करणार. म्हणजे काय? म्हणजे वाईटाकडं जाण्याचं लक्षण आहे ना ते मनुष्याला लगेच ओढून घेतं. पण चांगला मार्ग त्यांना समोर दिसून सुद्धा त्याच्याकडे मनुष्य दुर्लक्ष करतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये अनोळखी मनुष्य कोणी येतो ना तेव्हा अगोदर आपण आपल्या आईवडिलांचा विचार करावा. जो व्यक्ती आईवडिलांचा अगोदर विचार करतो ना तो त्या मार्गावर कधीच जात नाही. इथे लग्न न झालेली माणसं असतील, लग्न झालेली सुद्धा असतील, वयोवृद्धसुद्धा आहेत. हे सर्व माऊली निरूपण ऐकतात. पण हे जेव्हा निरूपण श्रवण करतात ना तेव्हा एक कानातून घेणं आणि दुसऱ्या कानातून बाहेर सोडून देणं, हे जर असं सतत असेल ना तर आपल्या जीवनामध्ये खरा मार्ग आपल्याला सापडेल का बरं? कधीकधी मनुष्याचं असं असतं, लग्न होऊन सुद्धा परस्त्रीसोबत तुम्ही व्यवहार करत असता, परस्त्रीसोबत तुम्ही संबंध ठेवता. हे तुम्हाला शोभतं का बरं? कधीकधी भक्ती मार्गामध्ये असून सुद्धा काही माणसं परस्त्रीसोबत बघा संबंध ठेवत असतात, काही स्त्रिया पुरुषांसोबत संबंध ठेवतात. पण जर हे तुम्ही करत असाल ना तर हे या जीवनातलं सर्वात मोठं पाप आहे. म्हणजे काय बरं? जर तुम्ही म्हणजे भगवंताची भक्ती करून सुद्धा जर असं वागत असाल तर हे सर्वात मोठं पाप आहे ना. म्हणून आपण कुठे आहोत ना, आपण कोणत्या पद्धतीने राहतो हे प्रत्येकानं ठरवावं. आपलं नक्की मूल्य काय आहे, आपला मार्ग कोणता आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा सर्व प्रचिती तुम्हाला मिळेल. म्हणजे जोपर्यंत मी कोण आहे ना हे प्रत्येकाला कळत नाही तोपर्यंत या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतच राहणार आहेत. तुम्ही स्वतः कोण आहात तुम्ही स्वतःला ओळखा. तुम्ही परमेश्वराच्या अंश आहात हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. दुसरा तुमच्यापेक्षा किती मोठा आहे,
दुसरा समोरचा मनुष्य तुमच्यापेक्षा किती धनवान आहे ना, हे सर्व तुम्ही विसरून जा. तुम्ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहात. तुमच्यामध्ये फक्त जिद्द असायला हवी. तुम्ही त्याच्यापेक्षा श्रीमंत बनू शकता. पण ही जिद्द आहे ना, तुमच्यामध्ये येईल कुठून बरं? जेव्हा तुम्ही भक्ती मार्गामध्ये याल, जेव्हा तुमचं मन स्थिर होईल. बघा, तुम्हाला छोटंसं सांगायचं उदाहरण म्हणजे, मनुष्य कोणता बरं सक्सेसफुल होतो? ज्याचं मन स्थिर असतं. विचलित मन असलेला मनुष्य आहे ना, जीवनामध्ये कधीच सक्सेसफुल होत नाही. म्हणून आपल्याला अगोदर आपलं मन स्थिर करावं लागेल. आणि हे मन स्थिर होईल कधी? जेव्हा हे समर्थ विचार आपण जीवनामध्ये निर्माण करू. हे समर्थ विचार आपण जीवनामध्ये निर्माण करण्यात येतील. आणि तेव्हा समर्थांनी सांगितल्या प्रकारे 2 वेळची उपासना घडेल. ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना घडेल. हा ब्रह्ममुहूर्त आहे ना, तुमच्या जीवनाचं खरं सोनं आहे. या ब्रह्ममुहूर्त आहे तुमच्या जीवनाचं खरं सार आहे. म्हणून ज्यांना शक्य असेल ना, त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उठा. आणि ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर उपासना करा. बघा, तुमच्या जीवनाचं खरं सोनं आहे ना, तुम्हाला काही दिवसामध्ये चमत्कार बघायला मिळेल की नक्की ब्रह्ममुहूर्त माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक मुलीला सांगणं आहे, प्रत्येक मुलाला सांगणं आहे की आपण जेव्हा प्रेम करतो ना, तेव्हा अगोदर आपल्या आईबापाचा विचार करा. लहानपणापासून त्यांनी आपल्याला सांभाळलेलं आहे. हाताच्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपलेलं आहे. मग जर अनोळखी येणाऱ्या व्यक्तीसोबत आपण पळून जात असू, अनोळखी येणाऱ्या व्यक्तीसोबत त्याच्यावर विश्वास ठेवत असू, मग आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानपणापासून सांभाळलं, आपल्यावर एवढं प्रेम केलं, मग तुम्ही विसरून जाल का? कधीतरी या गोष्टीचा आहे ना, प्रत्येक मनुष्यानं विचार करायला हवा. काहींना पत्नी असूनसुद्धा दुसऱ्या स्त्रीसोबत तुम्ही पळून जाता. आपल्या बायका पोरांना उघडे ठेवून दुसऱ्या स्त्रीसोबत तुम्ही जाता. कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जो समर्थ विचारांमध्ये राहील ना, त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आत्तापर्यंत तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या असतील ना, त्या सर्व विसरून जा. नवीन युगाचा प्रारंभ झालाय. नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. तो ब्रह्ममुहूर्त तुमची वाट पाहतोय. ब्रह्ममुहूर्तावर उपासना सुरू करा. तुमच्या जीवनाचं जे ध्येय आहे ना, ते भगवंताच्या चरणी ठेवा आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करायला सुरुवात करा. तुमची मुलं असतील, तुमचा बहीण असेल, भाऊ असेल, आई असेल, बाप असेल, सर्वांना श्रेष्ठ स्थानी ठेवा. आणि जर प्रत्येक मुलाने आपल्या आईवडिलांचं दर्शन घेतलं ना, जर रोज पाया पडण्याची सवय लावली, तर तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. म्हणून सुसंस्कृत पिढी आहे ना, आपण म्हणत असतो की माझा मुलगा सुसंस्कृत व्हावा. पण सुसंस्कृत होईल कधी? जेव्हा तो भक्ती मार्गामध्ये येईल, रोज उपासना त्याच्या या मुखातून घडेल, तेव्हाच ते होईल ना. नुसतंच पैसा कमवण्यासाठी आपण जर त्याला सुसंस्कृत म्हणत असू, शाळेमध्ये नंबर 1 आला म्हणून जर तो आपण सुसंस्कृत म्हणत असू, पण असा सुसंस्कृत असतो का बरं? सुसंस्कृत आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही. म्हणून आपण आता या कलियुगामध्ये सुद्धा पाहतो, जास्त शिक्षण घेतलेला मनुष्य तो सुद्धा आत्महत्या करतो. मग तो गरीब परवडला ना, ज्याच्याकडे धन नाही, पैसा नाही, रोजचं जीवन कसं जगायचं ते पाहतो, मग तो गरीब मनुष्य परवडला. मग तो शिक्षण घेऊन जर आत्महत्या करत असेल, मग त्या शिक्षणाचा काही फायदा आहे का? म्हणजे सुसंस्कृत आणि शिक्षण याचा काडीमोल संबंध नाही. सुसंस्कृतपणा येतो कुठून बरं? सुसंस्कृतपणा येतो आपल्या आईवडिलांकडून. आपल्या आईवडिलांचे संस्कार काय आहेत ना, ते मुलाचं वर्तन सांगत असतात. आपण बघा, आपल्या आयुष्यामध्ये एखादा व्यक्ती आहे ना, एखादा मुलगा आहे, आपल्याला कुठेतरी अचानक भेटतो
पण आपण बघा त्याची भेट झाल्यानंतर आपण स्वतःला विचारतो, असा मुलगा जर माझा असता ना तर खूप बरं झालं असतं, अशी मुलगी जर माझी असती तर खूप बरी झाली असती. किती गुणवान आहे, किती विचारशील आहे, तिची बोलण्याची पद्धत किती छान आहे, असं आपल्याला सुद्धा वाटतं ना. आपली मुलंसुद्धा अशी घडावीत, तेव्हाच आपल्या या जीवनाचं खरं सोनं होईल, आपल्या जीवनाचं खरं सार निर्माण होईल. म्हणून आपल्या मुलांना भक्ती मार्गामध्ये आणा, समर्थ विचारांमध्ये आणा. आपली मुलं आहेत ना, येणाऱ्या काळाच्या भविष्याची सर्वात मोठी स्वप्न आहेत. जर आपली मुलं सुसंस्कृत घडले ना तर पुढचं आयुष्यसुद्धा चांगलं जगतील आणि आपल्याला म्हातारपणी घराबाहेर काढणार नाही. म्हणून आपल्या मुलांना जर घडवायचं असेल ना, समर्थ विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण करा, भक्ती मार्गामध्ये आणा. आणि मुलांनासुद्धा सांगणं आहे, तुमचे खरे दैवत आहेत ना ते तुमचे आईवडील आहेत. दुसऱ्याच्या प्रेमात पडताना विचार करा. जो मुलगा आणि मुलगी विचार करेल ना त्यांच्या जीवनाची अधोगती कधीच होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.